आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराज अनिकेत देशपांडे आहेत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, जय श्रीराम। जय श्रीराम। मी म्हणत होते की आता महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झालेली आहे। मध्यरात्रीची ही घटना 15हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। शेकडो जखमी झालेले आहेत। याच महाकुंभ मेळ्याची सर्वत्र चर्चा आहे। समाज माध्यमांवर याचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत। खरं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोहोचतात अनुभव घेण्यासाठी महाकुंभ मेळ्याचा, आणि इथे ही घटना होणं खरंच दुर्दैवी आहे। या संदर्भात आपली प्रतिक्रिया? हो हो, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला आणि फार मोठी दुर्घटना होण्यापासून थांबवलेला आहे। जी, आणि जनतेला एकच मागणी आहे की शाही स्नान, अमृत स्नान, पर्वकाल हे साधू संतांसाठी असतात आणि सामान्य जनतेसाठी हे इतरत्र दिवस असतात। तर 10 कोटीपेक्षा अधिक लोक हे काल तेथे जमा झाले होते आणि सकाळपासून पहाटेपासून जशी अमावस्या लागली संध्याकाळपासून तसे त्रिवेणी संगमावरती इतक्या मोठ्या प्रमाणात तेथे लोकांनी सुद्धा खूप अतिरेक केला। प्रशासनाला सहकार्य करायचं दिलं सोडून तिथे धक्काबुक्की झाली, अनेक बॅरिकेड्स तोडले गेले आणि हा वाद उत्पन्न झाला। त्यामुळे आखाडा परिषदेने निर्णय घेतलेला आहे की आजचं शाही स्नान हे स्थगित करण्यात आलेलं आहे। तर जनतेने पण प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जी, देशपांडे महाराज, तुम्ही स्वतः तिथे आहात, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? कारण प्रशासन आपलं काम करतंय, मात्र प्रशासनाच्या काही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचंही पाहायला मिळालेलं आहे। अनेक लोक इथे पोहोचलेत, करोडोंची गर्दी इथे पोहोचलेली आहे आणि अनेकांना पवित्र स्नान करायचंय, मात्र तितकंच भान नागरिकांनी पण आणि खरं तर भाविकांनी तिथे ठेवलं पाहिजे। जी जी, अगदी बरोबर। प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ। हा पर्वकाल, हे पुण्यकाल सर्वांच्या जीवनामध्ये आलाच पाहिजे आणि याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे। परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कायद्याला अनुसरून प्रत्येकाने आपली वागणूक ठेवली पाहिजे। जे मृत झालेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि जनतेने पण उद्विग्न होता कामा नये। करोडो लोक तेथे जमा होत आहे। रस्त्यावरती 8-8 तास ट्रॅफिक सुरू आहे। एअरपोर्ट पासून संगमावर येईपर्यंत 5-5 तास लागत आहेत। त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या आणि आज नाही तर उद्या हळूहळू प्रत्येकाने स्नान करून आपापल्या घरी मार्गस्थ व्हा असं मी जनतेला आवाहन करतो। जी 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 जी, धन्यवाद देशपांडे महाराज तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी झाली आहे। 10हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र हा मृतांचा आकडा वाढलाय। 15 जणांचा मृत्यू झालाय, शेकडो जखमी झाले। सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द करण्यात आलंय। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली। त्रिवेणी संगमाजवळ स्नानाच्या जागी ही घटना घडली आहे।